मागच्या वर्षीपासून मी पण जरा शेतीमध्ये इंटरेस्ट घेतला आणि गावाला जी काही शेती माझी पडून होती तर त्या शेतीमध्ये मी स्वतःच ऊस वगैरे लावायला सुरुवात केली. आणि ह्या वर्षी जेव्हा माझा ऊस गेला तेव्हा मला कळालं की यार ऊसामध्ये तर चांगलं प्रॉफिट आहे, खूप चांगले पैसे कमवतात. म्हणजे गावाला एखादा जर शेतकरी असेल तो पण गावाला 8-10 लाख रुपये वर्षाला आरामात कमवू शकतो. मग तरी पण असं का होतंय की माणूस शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायलाच तयार होत नाही. माणूस म्हणतो 15,000 कमवणाऱ्याला मी मुलगी देईन, पण शेतकऱ्याला मुलगा नाही. कारण काय होतं की लोकांचा माइंडसेटच चुकीचा झालाय. त्याच्यामुळे जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघितलं असेल फार शेतकरी आहेत जे वर्षाला 15-15, 20-20 लाख रुपये कमवत आहेत, पण त्यांना कोण मुलगी द्यायला तयार नाही. कारण त्यांना वाटतं की माझ्या मुलीला काम पडेल, हे पडेल, ते पडेल. पण हा माइंडसेटमध्ये चेंज मराठी लोकांनी किंवा ग्रामीण भागातील लोकांनी केला पाहिजे. शेती हे काही छोटं काम नाहीये किंवा हलकं काम नाहीये. जर शेतकरी जर चांगला असेल, जर एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं तर तो नोकरीवाल्याला, धंदावाल्याला पण बीट करू शकतो. काही काही शेतकरी असे जे वर्षाला 40-40, 50-50 लाख रुपये कमवत आहेत. काही काही तर माझे मी शेतकरी आता माझ्या ओळखीमध्ये असे मिळालेत की ज्यांची स्वतःची शेती फक्त 2 एकर आहे, पण बाकी त्यांनी खंडावरती किंवा ते वाट्याने घेणारी जी शेती आहे ती त्यांची 20-20 एकर आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऊस लावलाय आणि 20-20 लाख रुपये काढतायत. तर कुठल्याही शेतकऱ्याला, कुठल्याही माणसाला जो शेती करतो त्याला कमी समजून उगाच त्याच्या घरी मुलगी जाईल म्हणजे माझ्या मुलीचं वाटोळ होईल असं नाही. उलट नोकरी करणाऱ्यापेक्षा शेतकरी जास्त पैसे कमवतो हे तुम्ही लक्षात घ्या.